शांतीप्रिय लोक आहोत आणि आम्ही फार चांगल्या पद्धतीने जगतोय, कधी कुणाला त्रास देत नाही. विनाकारण छेडून तुम्ही या ठिकाणी कारवा तयार करू नका. जेवढे तुम्ही छेडाल तेवढं आम्ही वाढणार आणि जेवढे आम्ही वाढलो तेवढं आम्ही भिडणार. पण नंतर तुम्ही आम्हाला जबाबदार करू नका, कारण मला एकच माहिती बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिला आहे. जरी किती कुठला पोलीस ऑफिसर मॅनेजमेंट झाला, आत्ताच बातमी आहे काय सातार सांगलीमध्ये त्यांची चौकशी केल्यानंतर असं म्हणतात की त्यांनी बोललेला शब्द त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि असं कसं होऊ शकतं तथ्य नाही? तुम्ही कसं काय बोलता? पोलीस तिथे असणारे साहेब घुगे साहेब असे म्हणतात, त्यांच्या पेपरमध्ये आज बातमी आहे. पण मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की यांच्यावर कुणावर आमचा भरोसा नाही. आमचा भरोसा संविधानावर आहे, कायद्यावर आहे, कोर्टावर आहे. आणि मी विनंती करतो सगळ्या समितीला आणि विनंती करतो सपोर्ट करणाऱ्या सर्व आमच्या नेता मंडळींना की आपण पूर्णपणे कोर्टाच्या लढाईत आम्हाला सपोर्ट करा. जर हे सरकार जागा नाही झालं तर आम्हाला माहितीये बाबासाहेब असं काय व्यवस्थित देऊन निवडून गेले की यांना जागे व्हावं लागेल. शेवटची घोषणा करेन मी म्हणे संविधान, तुम्ही म्हणत जिंदाबाद. संविधान, संविधान, संविधान. माझे दोन शब्द संपूर्ण साथ करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय ख्रिस्त.